नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण ना निसर्ग सौंदर्य बघायला आलोय। मला तरी वाटतं हे आपल्या सिन्नर मधील एक मिनी महाबळेश्वर आहे, कारण इथली सुंदरता, येथील निसर्ग म्हणजेच नेचर इतकं अद्भुत आहे, असं वाटतं की आपण महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतंय। कारण ही ग्रीनरी तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही ग्रीनरी बघून तर मला अतिशय सुंदर वाटतंय। आणि आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते ठिकाण म्हणजे सिन्नर पासून जवळपास 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं आडवाडी गाव। या गावाला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि येथील निसर्ग सौंदर्य तुम्ही बघू शकता। येथील पवनचक्क्या या आज आपण बघण्यासाठी आलो आहे। किती सुंदर येथील व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू बघण्यासाठी आज आपण इकडे आलोय। एक से बढ़कर एक मंडळी येथील व्ह्यू आहे आणि विशेष म्हणजे इकडची खासियत, या गावाला ज्यावेळेस आपण येतो इथला रस्ता अतिशय सुंदर आहे, एकदम घाटाघाटाचा हा रस्ता आहे। आणि तुम्ही बघू शकता इकडनं या डोंगर रांगा कशा नटलेल्या आहे, जणू काही या हिरव्यागार शालूने नटलेल्या आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपण एकदम पवनचक्की जवळ आले आणि इथून या पवनचक्क्या बघण्याची मज्जा एकदम आगळी आणि वेगळी आहे। मंडळी, सिन्नर पासून जवळच असलेल्या या आडवाडी गावाची सुंदरता आज मी पहिल्यांदाच बघतोय आणि इतकी सुंदर या आडवाडी गावाची सुंदरता आहे, कारण येथील जे निसर्ग सौंदर्य ते तर खूपच सुंदर आहे। आणि तुम्ही इकडे आले की तुम्हाला हे निसर्ग सौंदर्य खूपच आवडेल। मी तर म्हणतो नक्की या, ज्यांना नेचर आवडतं ना मंडळी त्यांनी नक्की इकडे यावं आणि ह्या आडवाडी गावाची सुंदरता नक्की बघावी। कारण तुम्ही बघू शकता सर्वीकडे, ह्या साईडने बघू शकता सर्वीकडे हरळच हरळ आहे आणि इकडच्या साईडने बघू शकता ह्या पवनचक्क्यांची जी लाईन गेलेली आहे, ज्या रांगा गेलेल्या आहे त्या किती सुंदर दिसत आहे आणि त्यामुळे येथील सुंदरता अजूनच निखरून आली आहे। आणि तुम्ही इकडच्या साईडने ते बघू शकता जी इथली लाईन गेलेली आहे पवनचक्क्यांची म्हणजे रांग, त्या रांगेमुळे किती सुंदरता आली आहे। आणि तुम्ही बघू शकता येथे जी हरळ आली आहे, जे हिरवगार सौंदर्य तुम्ही बघू शकता किती सुंदर आलंय, जणू काही आपण जे गार्डन म्हणतो बघा, ते गार्डन कसं एकदम म्हणजे टापटीपणे बनवतो, त्याला एकदम सेटिंग करतो, शेप देतो, पण इथे हे सर्व नॅचरल सेटिंग आहे। ही सर्व हे नॅचरल सौंदर्य तुम्ही बघू शकता, एकदम टेबल टॉप जागा आहे मंडळी, जणू काही आपण मिनी महाबळेश्वर मध्ये आल्यासारखं वाटतं। किती सुंदरता आली आहे या हरळनी आणि पावसाळ्यात ह्या गावाची सुंदरता मंडळी अतिशय निखरून येते। तुम्हाला पण आहे ना इकडे आल्यावरती पावसाळ्यात नक्की व्हिजिट करा, तुम्हाला येथील सुंदरता नक्कीच आवडेल। तुम्ही मंडळी इकडे साईडने बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि इतकी सुंदरता बघून माझं मन तर अतिशय प्रसन्न झालं आहे। आणि इकडे आल्यावरती मस्तपैकी बरोबर ना काहीतरी चमचमीत झमझमीत असा ना नाश्ता वगैरे नक्कीच घेऊन या, वडापाव म्हणा, भेळ म्हणा, आणि त्याबरोबर भेळ जर आणली तर कांदा तर नक्कीच आणावं मंडळी, कारण अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये काहीतरी चमचमीत आणि झमझमीत खाण्याची मज्जा आहे ना ती एक आगळी वेगळी असते। आपण पण आज इकडे ना एकदम मज्जा करणार आहोत आणि काहीतरी चमचमीत आणि झमझमीत असा नाश्ता पण इथे तो देखील करणार आहोत। किती सुंदर येथील व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता। मला तर हे निसर्ग सौंदर्य, हे आडवाडी गावाची सुंदरता खूप आवडली आहे। तर चला, आज मी आणि मिसेस दोघं पण आलेलो आहे इकडे एन्जॉय करण्यासाठी। मस्तपैकी येथील सुंदरता बघूया, येथील चांगले चांगले व्ह्यू बघूया, येथील चांगले चांगले फोटोशूट पॉइंट पण बघूया, म्हणजे तुम्हाला जर इकडे आले तर त्याची मदत होईल। मंडळी, तुम्ही इकडे साईडने बघू शकता काळे भोर ढग आणि थोडे थोडे व्हाईट ढग पण किती सुंदर दिसत आहे। आणि येथील व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। आणि इकडच्या साईडने बघू शकता पवनचक्की किती सुंदर दिसते आहे। आणि आम्ही दोघं मस्तपैकी याच्यात किती एन्जॉय मध्ये मस्तपैकी नाश्ता करतोय। आणि बघू शकता तुम्ही नाश्त्याला आम्ही आणले आहे भेळ, आणि त्या भेळीमध्ये मस्तपैकी कांदा आणि झणझणीत ही मिरची, हिरवी मिरची, अरे वाह, एक नंबर। मिरची
कांदा. क्या बात आहे मंडळी. व्ह्यू बघू शकता आणि अशा व्ह्यू मध्ये असा टेस्टी नाश्ता करण्याची मज्जा ना एक वेगळी असते. वाह क्या बात है. तर मंडळी तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडच्या किती सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि आय थिंक तुम्ही इकडं जरा इकडे पुढे जरा इकडच्या बघू शकता तो जो रस्ता जातोय ना मंडळी हायवे तो आय थिंक म्हणजे तो समृद्धी महामार्ग आहे. आणि इकडनं व्ह्यू किती सुंदर दिसतोय तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता. आणि इकडच्या साईडने बघू शकता खाली शेती किती सुंदर दिसते मंडळी. आणि म्हणजे त्यांची जे आता शेतीची कामं चालू आहे त्यामुळे ते वावर वगैरे ना किती सुंदररित्या त्यांनी तयार केलेले आणि किती सुंदर ही शेती दिसते. आणि येथील व्ह्यू पण आहे ना अतिशय सुंदर दिसतोय मंडळी. आणि इकडच्या साईडने बघू शकता आता इकडे थोडं आभाळ वातावरण आले थोडे म्हणजे पावसाचे थेंब पडताय आणि थंडी पण आहे ना एकदम जाम वाजते बरं का मंडळी इकडनं. आणि त्यामुळे ना मस्तपैकी ना लोकेशन तर एकदम छानच दिसतंय. जेव्हा पाऊस पडतो ना मंडळी तेव्हा इथून आहे ना धबधबे म्हणजे झरे ना वाहत असतात. आणि तुम्ही तिथे बघू शकता तिथे लाईन पण म्हणजे धबधब्यांचे निशाण पण आहे. आता थोडासा पाऊस कमी झाला ना मंडळी त्यामुळे ना आता तिथून ना झरे वगैरे काही वाहत नाही. पण ज्यावेळेस पाऊस पडतो ना मंडळी त्यावेळेस ना इतका सुंदर इथे व्ह्यू असतो ना बस. आणि मस्तपैकी ना इथून पाणी पडतं आणि व्ह्यू तर अतिशय सुंदर असतो. आणि इथील सुंदरता आहे ना अजूनच निखरून येते मंडळी. आणि आत्ताच ना मस्तपैकी ना चमचमीत झमझमीत असा आमचा नाश्ता झालेला आहे. भेळ आणि त्यावर मिरची आणि कांदा आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये असा चमचमीत झमझमीत नाश्ता करण्याची मज्जा मंडळी एक वेगळीच होती हो मंडळी. आणि ना येथील सुंदरता बघून आणि येथील जे वातावरण बघून मस्तपैकी गार हवा चालली आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी गार हवा चालली आहे. आणि या थंडगार हवेमध्ये येथील निसर्गरम्य परिसरामध्ये ना नाश्ता करण्याची मजा ना आज मला खूप आली. मला तर मंडळी खरंच खूपच हा परिसर आवडलाय. तुम्हाला पण नक्की हा परिसर आवडेल. तुम्ही या साईडने बघू शकता मंडळी हे पठार म्हणजे हा डोंगर बघा किती सुंदररित्या दिसतोय. तुम्ही एकदम मस्त व्ह्यू दिसतोय. तर तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो मंडळी. इकडच्या साईडने या किती सुंदर हा पठार दिसतोय मंडळी तुम्ही बघू शकता. आणि इकडच्या साईडने खालच्या साईडने ना लोक पण शेती करताय. आणि इकडच्या बघू शकता किती सुंदर हा व्ह्यू आलेला आहे. तर चला आपण इकडची एक झलक बघूया. मंडळी तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता हे समोरचे डोंगर आहे ना म्हणजे आपल्यापासून तर 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती ना हे आडवाडी गाव आहे मंडळी. आपण जसं जसं पुढे जातो ना तसं तसं ना या गावाची सुंदरता ना मला अजूनच निखरून दिसते. जणू काही हे आपलं सिन्नरचं मिनी महाबळेश्वर आहे. खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे. तुम्ही इकडे या मंडळी नक्कीच या गावाला भेट द्या. येथील सुंदरता नक्कीच बघा. पण इकडे आल्यावरती ना कचरा वगैरे काहीच करू नका म्हणजे तुम्हाला देखील ना या गावाची सुंदरता बघण्यास ना आणखीनच मज्जा येईल. तुम्ही बघू शकता किती सुंदर इकडचा व्ह्यू आहे. आणि ज्यावेळेस इकडे तुम्ही बघू शकता इकडे पाणी वगैरे होतं ना इकडच्या साईडने ना हे झरे वाहत असतात त्यावेळेस देखील ना इथे खूप सुंदरता असते. आता कसं 4 ते 5 दिवसापासून पाऊस जरा बंद आहे त्यामुळे ना आता झरे वगैरे थोडे बंद झाले. पण जर पाऊस जर झाला ना त्यावेळेस तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि येथील सौंदर्य बघाच.